नमस्कार. तर माझं नाव आहे मीनू आणि आज मी जात आहे के मार्केटमध्ये. के मार्केटमध्ये जे शंकर महाराजाचा मठ आहे, मला तिथे दर्शन घ्यायसाठी जायचं आहे आणि मी एकटी जात आहे. असं फर्स्ट टाईमच मी एकटी जात आहे, नाहीतर दरवेळेस माझ्यासोबत असतात. तर मग चला, तुम्हाला पण नेते. तर मी मेट्रोने जाणार आहे आणि आज मी जी काही एकटी फिरू शकते, मोबाईल नेट वापरू शकते, ती फक्त त्यांच्यामुळे. त्यांनी मला खूप सपोर्ट करतायत. मोबाईलमधल्या सगळ्या गोष्टी, रस्ते आणि मॅपची माहिती अगदी मनापासून शिकवली. त्यामुळेच आज माझ्यामध्ये ही हिंमत आली की मी एकटी फिरू शकते. तर थँक्यू सो मच तर मी स्वारगेटला उतरली आणि स्वारगेटवरून मी जात आहे ऑटो पकडला आणि स्वारगेटवरून मी के मार्केट म्हणजे शंकर महाराजांच्या मठामध्ये जाते आणि तिथे माझी मैत्रीण येणार आहे. तिला पण जास्त काही माहिती नाही तुळशीबागेतली, कसं जायचं वगैरे. तरी पण म्हटलं चला आपण जाऊयात. मी 1-2 वेळेस गेले होते, पण हे माझ्यासोबत असायचे त्यामुळं मला काही टेन्शन नव्हतं. पण आता मी एकटी जाते आहे आणि लोहगाववरून के मार्केट किती दूर आहे, जे पुण्यामधले आहेत त्यांना माहिती असेल. खूप जास्त दूर आहे आणि इथे मी आले शंकर महाराजांच्या मठामध्ये. इथे माझी मैत्रीण पण आली होती आणि मग तिथून आम्ही असे छान हात पाय वगैरे धुतले आणि मग आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. आणि तिथे एवढा छान हा भात भेटतो ना, प्रसाद, खूप मस्त, खूप टेस्टी लागतं. तर मग ही होती माझी मैत्रीण. तर तिला म्हणलं हा एक तरी कर कॅमेरामध्ये पाहून. मग तिथून आम्ही निघालो तुळशीबागेमध्ये आणि आम्हाला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं सगळ्यात अगोदर आणि नंतर मग आम्ही तुळशीबागेमध्ये शॉपिंग करणार होतो. जास्त तर काही घ्यायचं नव्हतं, पण असंच. आणि प्लीज माझा हाव तरी इग्नोर करा, कारण की खूप जास्त खराब झाला होता. हवा, धूळ खूप, आणि ऊन तर एवढं लागत होतं. उन्हाळा तर आणखी बाकीच आहे, पण तरी पण गरमी आणि ऊन सुरू झाले. आणि हिला मेट्रोचं काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तिला म्हटलं चल मला जेवढं माहीत आहे तेवढं तुला सांगते. आणि तिला पण मी मेट्रोनं मंडई स्टेशनला आम्ही उतरलो स्वारगेटवरून आणि मग आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. आम्ही दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी जात होतो, पण गप्पाईच्या नादामध्ये आम्ही दुसऱ्याच रोडवरती गेलो. मग तिला म्हटलं मंदिर तर काही दिसत नाही, आपण कुठं आलो, थांब. मग मॅपचं तर त्यांनी शिकवलंच होतं मला. मग मी मॅपवर टाकला आणि मग आम्ही दर्शन घ्यायसाठी गेलो. तिथेच स्वामींचं पण छोटंसं मंदिर आहे, तिथे अगोदर दर्शन घेतलं. मग आम्ही बॅग वगैरे ठेवल्या आणि मस्त दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो. तिथे शूट नाही करू देत, तरी पण छोटीशी क्लिप बनवली आहे मी इथे. आणि मग मस्त आमचं एवढं छान दर्शन झालं. अर्धा तासच लागला असेल आम्हाला दर्शन वगैरे घ्यायला. मग तिथून आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. एवढी छान छान ज्वेलरी वगैरे होती तुळशीबागेमध्ये आणि तुम्ही जर बार्गेनिंग करून घेतली ना तर खूप स्वस्तामध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळेल. आणि इथे एवढं ऊन लागत होतं ना, आणि आम्ही बॅग आमच्या घरूनच घेऊन आलो होतो, कारण म्हटलं जेवढं पण थोडीफार शॉपिंग केली आपण आपल्या बॅगमध्ये ठेवता येईल त्यामुळं. आणि मग हे पर्स, एवढ्या छान पर्सचं कलेक्शन होतं. हे फक्त 350 रुपीजला तुम्हाला पर्स मिळून जातील इथे, पार्टी वेअर पर्स. आणि तुम्ही जर बार्गेनिंग केली ना तर 200पर्यंत पण ते पर्स देऊ शकतात, पण त्यांनी आम्हाला दिलीच नाही म्हणून आम्ही घेतली नाही. मी फक्त तिथून एक वॉच घेतली, ज्याचा मी व्हिडिओ शूटच नाही केला. आणि मग इथं पर्स वगैरे बघितल्या आणि मग नंतर आम्ही दुसरीकडे गेलो. खूप जास्त दमलो पण होतो आम्ही, कारण तिकडे पण फिरलो होतो. आणि पर्सचे कलेक्शन बघू शकता तुम्ही, किती छान आहेत. साडीवर वगैरे खूप छान पर्स दिसतात. तर तुम्ही एकदा नक्की येऊन व्हिजिट देऊ शकता तुळशीबागेमध्ये. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहीत आहे तुळशीबाग म्हणजे किती शॉपिंगचं ठिकाणच आहे. मग तिथून मूळचंदमध्ये गेलो आम्ही. तिथे साड्या वगैरे पाहिल्या, पण इथे काही एवढ्या चांगल्या म्हणजे भेटल्या नाही. मला साडी एवढी आवडली नाही. आणि बाहेर एक दुकान बसलं होतं, तिथे एवढ्या सुंदर साड्या होत्या, पण आम्ही जोपर्यंत दर्शन घेऊन आलो तोपर्यंत पोलीस आले आणि ते सगळे दुकानच उठून गेले. मग ह्या क्लिप्स घेतल्या मी 10 रुपयाला 3, 30 रुपयाच्या. आणि ह्याच क्लिप्स मी दुसऱ्या दुकानावर पाहिल्या होत्या तर 30 रुपयाला होत्या, त्यामुळं मी तिथे नाही घेतला आणि इकडे घेतल्या. मग नंतर खूप भूक लागली होती आणि खूप पाय दुखत होते मेन म्हणजे. मग त्यामुळं आम्ही एक समोसा खाल्ला
आणि कुल्फी खाल्ली. आणि इथं ज्यांचं लग्न आहे ना, खरंच त्याच्यासाठी एवढं छान रुखवताचं सामान आहे ना, मी शूट केलं. एवढं क्यूट असं सगळं जे लग्नामध्ये आपण छोट्या रसम असतात त्या सगळ्या याच्यामध्ये अशा तयार केलेल्या होत्या. एवढं छान सामान होतं ना इथं. तर इथं तुम्हाला जर सामान वगैरे हवं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आम्ही तर तिथून काही घेतलं नाही. तिला म्हटलं तुझं लग्न राहिलं घ्यायचं असेल तर घे. ती म्हणती नको, आत्ताच खूप टाईम आहे. आणि मग म्हणती माझे केस वगैरे नीट करू द्या, थांबा नंतर व्हिडिओमध्ये घ्या मला. म्हणलं चल काही नाही होत, म्हणलं आपण तसे आहे. मग परत आम्ही फिरलो आणि खरंच त्या साड्याच्या दुकानासाठी मी एवढा वेळ वाट पाहिली, पण ते साड्याचं दुकान आलंच नाही. आणि हे असे टेडी बिअर होते, कुठला पण टेडी बिअर 800 रुपयाला. छान होते टेडी बिअर. बार्गेनिंग करून 300, 400, 500ला पण देतात ते, सांगतात फक्त डबल किंमत. मग नंतर मी काय एवढंच घेतलं. आणि हिने कुर्त्या घेतल्या होत्या, शॉर्ट कुर्त्या, ज्याचा मी शूट केला नाही. आणि मग तिथून आम्ही आलो परत मेट्रो स्टेशनला आलो. आणि मग ती तिकडे स्वारगेटला गेली आणि मी इकडे आले. आणि मग मस्त आले, अगोदर हातपाय वगैरे धुतले आणि यांच्यासाठी प्रसाद आणला होता, त्यांना प्रसाद वगैरे दिला. फ्रेश झाले मी. आणि आज मी फक्त तुळशीबागेमध्ये वॉच घेतली होती, एक लेगिन्स घेतली आणि क्लिप्स घेतल्या होत्या. आणि माझ्या फ्रेंडनं तिला शॉर्ट्स कुर्ती पाहिजे होत्या, तर तिने 2 शॉर्ट कुर्त्या घेतल्या होत्या. आणि मस्त आले आणि आल्यावर हातपाय वगैरे धुतले आणि 6:30 वाजत होते. तर मग स्वामींना दिवा वगैरे लावला. तर असा होता माझा आजचा पहिला सोलो प्रवास. स्वतः एकटीने फिरण्याचा आनंद वेगळाच असतो, यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.